इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर शहरातील कोपऱ्याची वाडी या परिसरात मागील अनेक वर्षांपासून खदानीचे काम सुरू आहे। खदानीचे काम करण्यासाठी ब्लास्टिंग तसेच क्रशर आणि जेसीबीच्या सहाय्याने डोंगर खोदण्याचे काम मागील अनेक काळापासून सुरू आहे। त्यामुळे डोंगर वरून तुटून खाली वस्तीत अनेक दगड हे येतात। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या परिसरातील मूळतः स्थानिक आदिवासी हे मागील अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत। या सर्व गोष्टींचा त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास हा सहन करावा लागतोय। दरवेळी त्यांना आपला जीव हा मुठीत ठेवून जगावं लागत आहे। तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केल्याने डोंगर कोसळून इर्शाळवाडी सारखी एखादी मोठी दुर्घटना होण्याची देखील संभावना निर्माण होत आहे। परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी देखील वणवण करावी लागते। खदानीतून निघणारा गाळ हा खाली विहिरीत जमा होऊन संपूर्ण पाणी हे दूषित झाले आहे। महत्त्वाचे म्हणजे पाण्याची दुसरी कोणती सोय नसल्याने या आदिवासी बांधवांना हेच दूषित पाणी उकळून प्यावे लागत आहे। शासनामार्फत गावात बोरिंगची नाममात्र सुविधा दिली असून या बोरिंगला पाणी येत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। 2019 साली तक्रार करून ग्रामपंचायतचा ठराव येऊन सुद्धा ही खदान सुरू होती। त्यानंतर 2024 मध्ये देखील गावकऱ्यांकडून शासनाकडे पुन्हा पत्रव्यवहार करत तक्रार करण्यात आली आहे। यात महत्त्वाचे म्हणजे 2019 साली ग्रामपंचायतीचा ठराव येऊन सुद्धा हे खदान कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खदान लवकरात लवकर बंद व्हावी अशी मागणी स्थानिक आदिवासींनी केली आहे। आमचा विषय हा आहे की खदान खूप प्रमाणात काम चालू आहे खदानीचं। गेल्या 2019 पासून आम्ही पत्र देतोय सरकारांना, शासनाला, परंतु आमच्यावर दुर्लक्ष होते। आणि आता पण आम्ही 2022 ला पत्र केलेलं आहे खूप ठिकाणी, कमसे कम 19 ते 20 ठिकाणी। तर अजूनपर्यंत आमच्या इथं काही चाचणी झालेली नाही आहे, कोणी अधिकारी आलेला नाही आहे। तर आम्हाला हेच फक्त शासनाला एक जागृत करायचं की आमच्या आदिवासी बांधवांवर काहीतरी दुर्लक्ष होते की आमच्या गावावर खूप मोठं संकट आहे। ही खदान गेल्या अनेक वर्षापासून खूप जोरात काम चालू आहे, दिवस रात 24 तास चालू असते। त्याच्यावर आम्ही आवाज उचलतोय पण आमच्यावर दुर्लक्ष होते। परंतु आमची हे इच्छा आहे पूर्ण गावाच्या सगळ्यांच्या आरोग्याची एक मोठा प्रश्न आहे की हा प्रश्न सुटावा। इथं गाड्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या पिण्याचे पाणी पण खराब होत आहे। नाळ्यात पूर्ण चिखल, पूर्ण माती तुम्ही समक्ष बघू शकता। आपण जाऊ थोड्या वेळात, ते तुम्हाला दाखवू शकतो की किती प्रमाणात किती चिखल आणि किती प्रमाणात पाणी खराब होते। आणि हा डोंगर आहे, हा बघा समोरचा डोंगर आहे, तो ब्लास्टिंग खूप जास्त होते। ब्लास्टिंग जास्त होण्याचे कारण हा डोंगर कधी पण कोसळू शकतोय आणि गावावर खूप मोठं संकट येऊ शकतंय। तर आमचं हे शासनाला एक विनंती आहे की ह्याबाबत तुम्ही काहीतरी ठोस कारवाई करावी की ही खदान बंद होवी, ही आमची गावकऱ्यांची पूर्ण एक अपेक्षा आहे। आणि ह्या संदर्भात आम्ही गेल्या 2019 ला तक्रार केली होती ग्रामपंचायतचा ठराव घेऊन, आणि परंतु त्याच्यावर पण दुर्लक्ष झालं आहे कारण की अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही ते। आणि आत्ता पण आम्ही 2024 मध्ये आम्ही परत सरकार म्हणजे आपल्या सगळेच ठिकाणी आम्ही पत्र दिलेले आहेत, परंतु अजून परत गेल्या 3 महिने झाले। आता आम्ही किती तारखेला दिलं होतं, 20/2/2024, तर गेल्या 2 महिने होऊन गेला, तिसरा महिना पण होईल, परंतु अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही। ते त्यांची कोणाची खदान आहे तुम्ही सांगितले का? त्यांच्याकडे तुम्ही सांगितलं बंद करा किंवा काय? आम्ही त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट केलेला नाहीये, पण ते लोक इथपर्यंत आले पण नाही आजपर्यंत। नाही आमच्याशी संवाद केला की तुम्हाला काय गरज, तुमचं काय प्रॉब्लेम आहे, काय तुम्हाला काय अडचणी आहे, ती काय आहे, ती अजूनपर्यंत ते आमच्यापर्यंत कोणी पोहोचला नाहीये। काय नाव तुमचं? माझं नाव भास्कर वारगडा। पाण्याची भरपूर आहे, सिंगल म्हणजे पाणी प्यायला नाही भेटत। 3 महिने झाले आम्ही ग्लेशियरवरून पाणी भरतो,
तिथून आम्हाला अशी मुलं बाळ घेऊन जातो आम्ही पाण्यावर, तर गाड्या फास येतात त्या एकदम म्हणजे अशा मालबिल भरायला येतात तिथं तेव्हा. आणि आम्हाला इथं ग्रामपंचायतला 2 वेळा गेलेलो सगळं गावकऱ्यांनी, तरी ते ऍक्शन घेतले. ते बोलतो पाठवतो पण काहीच नाही. 2 वेळा बोरिंग बारी करून दिली पण पाणी नाही लागलं त्यांना, म्हणजे असं खराब झाले. आणि पाण्याची सुविधा म्हणजे नळाची 2 वर्ष बोलतात ते, 2 वर्ष झाले की आम्ही करून देतो ते काम, तसंच चालू बंद राहिलंय. क्रेशर वरून तिथून आद्रा पण भरपूर बसतो. 3 महिने झाले. पोरं जेवून जायला लागतं आम्हाला पाण्यात. तिथंच इथं पाणी पण नाही कधीचा. गाड्या येतात पास येते आणि पोराकडे अंडा डोक्यावर घेऊन जायला लागतं. केशरवरून आणतात. चालू 3-4 महिने असं झालं असतील. माझे नाव अनुसया गणेश वारगडा. आम्हाला या खदानीपासून त्रास आहे. पाण्यात चिखल येतो, नाल्यात चिखल येतो, त्याच्यामुळे त्रास आहे. मुलांना आजार पडतात. मुलं खदानी लवकरात लवकर बंद व्हावी.